नमस्कार मुलींनो, मुलांनो, माता बहिणींनो, धन्यवाद. लय दिवस झालं, मोठा येडव नाही, काय नाही. माझ्यावर एवढं मोठं संकट आलेलं होतं, त्या बी संकटाला तोंड देत राहिले. ते काय करू मुलींनो, माझ्यावर मजबुरीच तेवढी आली, मी काय करू. माझा मुलगा एवढा बिमार होता, दवाखाना चालू होता, दवाखान्यातून आणलं, राहिलं, सगळं चांगलं झालं. माझ्या माता बहिणींनो, काय हो, मला फळ भेटलं. कसं फळ दिलं मला बघा की. एवढा दवाखाना केला, चांगलं झालं, घरी आलं, एवढा खुश झाला. त्याला वाटलं माझी तब्येत चांगली झाली, आणि बघा ना कसा काळ आला त्याला, आणि घेऊन गेला. जरा बी माझी दया नाही केली, माझी दया जरा बी नाही आली की आई कशी जगन, आई कशी राहीन. माझी दया जरा नाही आली. माता बहिणींनो, काय माहिती माझ्या नशिबात तेवढ्याच दिवसाचा होता, माझ्या नशिबात तेवढ्याच दिवसात असून रडून 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 माझं छक झालाय आत्मा. कुठवर रडू, आज महिना झाला रडते. किती प्रयत्न केले तरी माझ्या हाती काहीच नाही लागलं. तसं तर असं म्हणतात ना, देवाला आवडलं त्याच्यात आपण काय करणार. देवाला ते आवडला, आपल्या माणसांना आवडत होता सगळ्यांना, तसा देवाला पण आवडत होता. माणसाला आवडून शिने काय उपयोग आहे माणसाचा, माणसाच्या हातामध्ये काय आहे. सगळं देवाच्या हातात आहे, आपल्या काय हातामध्ये आहे. तरी किती हो माझ्या माता बहिणींना, किती जीव प्राण लावतो आपण लेकरला, किती जीव प्राण लावतो लेकरला. मी तर एवढ्या गरिबीमधून मी लेकरला कधीच काय कमी पडू दिलं नाही, कधीच काय आटवू दिलं नाही. जे पाहिजे तेच द्यायचे, जे पाहिजे तेच द्यायचे. मी कधीच काहीच कमी केली नाही. एवढं त्याला जीव लावलेला आहे ना मी, एवढा जीव लावला होता ना, ते जे म्हणन ना तेच करत होते मी. त्याच्या पुढे मी आंधळी झाले होते की त्याने काय पण मागितलं ना, मी त्याला कधी नाही म्हणलंच नाही. त्यांनी सगळी त्याची जिंदगीची हौस पूर्ण करून घेतली. असं नाही की त्याची इच्छा पूर्ण नाही झाली, काय नाही झालं. सगळं त्यांनी माझ्याकडून करून घेतलं, सगळं करून घेतलं माझ्याकडून. परी हे बघा, आई आहे मी. किती पण ही सळी पाडायला बघते ना, इसरत नाही, ध्यानातून जात नाही, मनातून जात नाही. तेच दिसतंय मला अजून बी, अजून बी मला तेच दिसतंय. त्या गोष्टीसारखी कहाणी झाली बघा माझी. अहो, एवढ्या गरिबीमधून मी लेकरं एवढे लाडा कौतिकाने सांभाळले. मी कधीच कमी पडू दिलं नाही. म्हणलं नाही मला जास्त लेकरं आहेत की मी लाड कसा करू. मला जास्त लेकरं होते,
रात दिवस मेहनत करून मी लेकरं एवढे चांगले सांभाळले ना, ह्या जीवाला माहिती माझ्या मी कसे लेकरं सांभाळले आणि कसे नाही. माझ्या मनातलं जात नाही, माझ्या ध्यानातलं जात नाही. काय करू, कशी करू, नुसतं जीवावर दडपण पडले बघा माझ्या. मी बसते, बोलते, खाते, पिते, थोडं का होईना दिवसातून खाते पिते, तरी माझं मन लागत नाही. सारखी रडते, रात्र झाल्यावर तर जास्तच रडते. बघा ना, ते सगळे माझ्या दुःखामधले इडो टाकलेले आहेत मी. माझं आता पहिलाच इडो आहे, म्हणलं उद्या टाकावा. आता कवर बसू असं दुःखाचं डोंगर घेऊन कवर बसू, तुम्ही सांगा. आणि किती मी दुःखाचा डोंगर घेऊन बसले तरी माझं कोण निवारण करण. कर्ज पाणी झालेलं आहे. मी जर अशी हातावर हात मारून बसले तर कर्ज कोण फेडन. शेवटी मलाच फेडायचंय. मलाच मेहनत करायची. घरामध्ये बांगडी माल भरत होते, पॅकिंग करायची, पुड्या भरू लागायच्या, बांगडी माल भरू लागायचा. मदत करू लागायचा मला. काय करू माझ्या मुलींनो, कशी करू, मला काही समजा नाही. खाते का नाही खात ती पण मला याद नसते. मी खाल्लंय का नाही खाल्लंय. माझ्यावर असा का देवाने टाइम दिला असं. अहो जास्त वय असतं ना काय नसतं वाटलं. वय पण एवढं नव्हतं ना, 35 पर्यंत होता. रात्र दिवस माझ्या डोळ्यासमोर तेच दिसतंय. ज्याच्यावर दुःखाचा डोंगर कोसळते ना त्यालाच माहिती असते दुःख म्हणजे काय. दुःखामध्ये काय. काय करू मी. मला काही सांगता पण याय नाही, बोलता पण याय नाही. माझं सोन्यासारखं लेकरू होतं. माझं सोन्यासारखं लेकरू होतं आणि ते मी लेकरू आज हरवून बसले. कसं होत असं मला तुम्ही सांगा माझ्या माता बहिणीनो. कसं होत असं मला. परी दुसऱ्या लेकरंबाळासाठी दगड ठुलाय, या छातीवर दगड ठुलाय आणि तशीच हसून खेळून राहते मी. का तर मी जर रडलं तर माझे लेकरं दुखी होतात, 2 लेकर माझे दुखी होतात. 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 2 ले
आता ते तर गेले. आता मी किती पण आरडले बोंबले, ते काय फरक पडणार आहे का तुम्ही सांगा. मी लई लाडात वागवले होते, लई लाडात वागवले होते. रात दिवस मेहनत करून मी लेकरांचा सांभाळ केला होता. काही नवऱ्याला बी काम नव्हतं, मी बिनाशीच कामं करत होते. या दुसऱ्या लेकरासाठी या मनावर दगड ठेवून बसले. कामधंदे बंद, कर्ज पाणी झालेलं आहे भरपूर. कसं कर्ज फेडू, कसं याज देऊ, कशी मेहनत करू. मेहनत करायची ताकद नाही राहिली. दिवसाचं एवढं एवढं खाते, काय सांगू तुम्हाला. म्हणलं टाकावं इडव तरी मोठा एखादा बारके, ते त्याच्यावर ते दुःखामधले सगळे इडव टाकलेले आहेत मी. काय जास्त पण दाखवू वाटत नाही. ॲडमिट होतं ते मी नाही दाखवलं, आणलं नेलं ते नाही दाखविलं, काहीच नाही. मला म्हणजे आमच्या पाहुण्या रावण्याला आवडत नाही आहे, मग कशाला उगाचच. प्रेम मला वाटत होतं ना की तुम्हाला दाखवा. प्रेम माझं कोण ऐकणार. मी माझ्या रडण्याच्या नादात माझी मला सुद्धा नव्हती नीट, तर मी कशी दाखवणार तुम्ही सांगा. येडव बी ह्या बघा, येडवच्या पाठीमागं बी कोणी नाही, मीच आहे एकली. मीच आपलं करते येडव. कधीतरी पोरं सोरं असते तर लाईफ पण बंद आहे. काय करू काय नाही, मला नुसती अडचण वाटायली. कर्ज पाणी झालेलं आहे, कशी मेहनत करू. ताकद तर राहिली नाही मला. उठून उभं राहिलं की असं पाय हाताचं गळाटं होतं या. काही नीट खाणंच नाही ना, नुसता गळाटं होऊन जाते माझं, नुसता गळाटं होऊन जातं या. काम करायची बी माझी ताकद नाही राहिली बघा. कशी काम करू, कसं कर्ज फेडू, कसं याजब्याज देऊ, तेच मला कळा नाही. एक तर हे बघा, आपल्याला सपोर्ट कोणाचा नाही. जेव्हा मेहनत करावं लागते तेव्हाच आपल्याला पैसा पाणी भेटते. आता 2 महिने होत आले बघा, घरीच आहे, काम नाही, घरचं बी नाही बाहेरचं बी नाही काम. तशीच बसली. आता काय करू. आणि कर्जावर कर्ज तर फेडायचं, कशी करू कशी नाही तेच मला चिंता लागली आहे. मी काय करू काय नाही, काय करू काय नाही. दुःख एकीकडून आणि पैशा पाण्याची कडकी एकीकडून. कसं माणसाने जगायचं सांगा. तुम्ही सांगा माझ्या माता बहिणींनो, कसं जगायचं. सपोर्ट करत मला. आई म्हणून करा, बहीण म्हणून करा, काय पण म्हणून सपोर्ट करा मला. ज्याच्यावर दुःख येत आहे ना त्यालाच कळतंय दुःख म्हणजे काय. आणि त्याच्यातून अशा पैशा पाण्याच्या अडचणी कसं करायचं माणसाने. काय इलाज काढायचा तुम्ही सांगा. धन्यवाद. रामकृष्ण हरी.
2 टाइम असा पदर इकडे गेला. मी बघितला तर मलाच लाज वाटली. आता तेवढं मला ते कट करून टाकता पण येत नाही इडो. मला ते कळत पण नाही कसं आपलं बघा साधं सिंपलमध्येच मी असं इडो टाकते. लोक काहीतरी काय काय करून टाकतात इडो, पण मला जमतच नाही टाकायला. आणि घडी घडी कोणाच्या मागं लागायचं, घडी घडी कोणाच्या मागं लागायचं. तेवढं इडू टाकायला तरी येतंय, तेवढं तरी माझं कर्म. आणि इडो कसं सोडणार हो तुम्ही सांगा, कसं सोडणार? एवढं जगदुनियाचं नाव ठेवून घेतले आतापर्यंत, कसं सोडायचं म्हणते ना. एवढं मोठं दुःख झाले तरी पण येडव करायली. मनोजा म्हणले तर मनोजा काय करणार मग? म्हणणारे तर भरपूर असते, तर बोलणारे भरपूर असते, तर परी पोचणारे असते का कोणी? नसतंय ना. म्हणून आहे बघा, कोणी नाव ठेवू अगर कोणी चांगलं म्हणू, त्यांची मर्जी. आता एवढं आपल्यावर दुःख आलं, एवढा दुःखाचा डोंगर कोसळला, तरी कोण आपल्या मदतीला धावलं का? का कोण म्हणलं का धराय 2 पैसे? मग कुणाला लाजू आणि कुणाला चोपू? आणि कोणचं मी वाईट काम करते आणि कोणचे वाईट वक्ते इडव करते? मोठ्या आवाजात सध्या माझा इडव नाही आहे, इज्जतमध्येच इडव करते, तरी पण खटकते लोकांना. काय करू? तरी पण लोकांना खटकतंय, काय करू मी? इडो तर मी चांगलेच करते. प्रे आता बघणाऱ्याला कसं उलट पालट आवडते ना बघायला. आपण कसं साधं सिंपल बोलतो, साधं सिंपल इडो करतो, काय आपल्या जीवनाची कहाणी आहे ती सांगतो. आता तर बघा, ते स्वयंपाक करता मी करतच नाही स्वयंपाक, तर आता स्वयंपाक करताना तरी काय काय दाखवू? म्हणून आपल्या बघा, आपल्याला पैसा भेटू, नमस्कार.